हिंगोलीमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी भरारी पथकाची कारवाई झालेली आहे। भरारी पथकाच्या 1 कोटीची रक्कम भरारी पथकाने जप्त केली आहे। रक्कम एका कंपनीची असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। एक चारचाकीमधून ही रक्कम आणली जात होती। हिंगोली शहरातील शेतकरी भवन परिसरामध्ये रक्कम पकडण्यात आली। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। उद्या नगर परिषद निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे आणि आज आहे तर तब्बल 1 कोटी रुपये जे आहे ते भरारी पथकाने पकडले आहेत। नक्की ही रक्कम कुठली होती आणि कुठून आली होती हे संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडून आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत विकास आडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे आहेत। सर, आज 1 कोटी रुपयाची रक्कम पकडलेली आहे, नेमकी कुठं पकडलेली आहे, कुठून रक्कम आलेली आहे, काय एकंदरीत सर्व? माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशाने आम्ही सर्वजण पेट्रोलिंग करत होतो। शेतकरी भवन या परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना एक गाडी भेटली। त्या गाडीची चौकशी केली असता त्या ड्रायव्हरला विचारलं असता त्यांनी सांगितले की सदर गाडीमध्ये रक्कम आहे अशी माहिती मिळतात सदरची माहिती माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेबांना देऊन ते स्वतः तिथे उपस्थित होते। त्यांना माहिती दिली आणि एफएसटी पथकांना बोलून त्यांना लागलीच ती गाडी एफएसटी पथकासह आम्ही एसडीएम कार्यालयात आणलेली आहे। सदरची रक्कमची पाहणी केली असता ती 1 कोटी रुपये भरलेली आहे। नक्की सर, ही रक्कम कोणाची आहे का त्या ठिकाणी वाटप करण्यासाठी आली होती, एकंदरीत काय प्रकार आहे सर? सदरची रक्कमेची आता चौकशी चालू आहे आणि पुढील माहिती भरारी पथक आपल्याला देईल। साधारणतः त्या भरारी पथकामध्ये किती कर्मचारी वगैरे त्यांनी ही रक्कम पकडलेली आहे? भरारी पथकाला आम्ही बोलून घेतलं होतं सदर ठिकाणी आणि भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। नेमकी कोणाची आहे आतापर्यंत तुम्हाला काय कळलं आहे? प्रोड्युसर कंपनी आहे त्यांची असल्याचे समजलेलं आहे, पण ते चौकशी अंतीच निष्पन्न होईल कोणाची आहे। नक्कीच तर आपण बघितलं असेल, कारण ही सहरील कंपनी 1 कोटी रुपयाची जी रक्कम आहे एका प्रोड्युसर कंपनीची रक्कम आहे। आता नेमकी यातून सत्यता काय आहे, कारण कोणाची वाटप करण्यासाठी रक्कम आणली होती, कारण उद्या निवडणूक आहे आणि आज रात्रीची एवढी मोठी रक्कम येते, त्यामुळे वाटप करण्यासाठी आली होती की दुसराच काय प्रकार होता हे पाहणे आता चौकशी जी आहे आता पोलीस प्रशासनातून केली जात आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।